नमस्ते, वेलकम बॅक टू इगल ट्रेडर्स. मित्रांनो, पाठीमागच्या आठवड्यामध्ये आपण विकली अनालिसिसचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता. ओके, पाठीमागच्या संडेला आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे लेवल्स घेतले होते आपण विकली अनालिसिससाठी. निफ्टी, बँक निफ्टी, त्याच्यानंतर HDFC बँक आणि रिलायन्स. त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलं होतं, आपण खास करून बँक निफ्टीचा चार्ट पाहतोय. त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलं होतं की जर समजा आपल्याला जर डाऊन साईडमध्ये जर मोठी मुवमेंट येणार असेल तर कधी, तर 48,982 जर डाऊन साईडला ब्रेक झाला तर, आणि जर अप साईडला आपल्याला रॅली मिळणार आहे तर कधी, तर 51,024 ची लेवल ब्रेक झाली तर आपण सेम त्या पद्धतीनं मार्केटमध्ये ट्रॅव्हल झालेलं बघायला मिळतं. आणि दुसरी गोष्ट एक इलेक्शनचा रिझल्ट किंवा त्याचा इफेक्ट पकडा, पॉझिटिव्ह न्यूज, त्याच्यामध्ये एक मार्केटला अपसाईडची आपल्याला एक मुवमेंट बघायला मिळाली. जे आपण लेवलला क्लोजिंग घेतलं होतं त्या लेवलच्या क्लोजिंगच्या वरती जसं मार्केट क्लोज झालं त्याच्या सेकंड डेजला आपण बघतोय तर मार्केटमध्ये जवळजवळ 1000 पॉईंटची आसपास आपल्याला रॅली बघायला मिळाली. आपण ह्या ऑप्शन बाईंग मध्ये तर काही पोझिशन होल्ड करू शकत नाही, पण ऑप्शन सेलिंग मध्ये आपण नक्कीच काही पोझिशन आपल्या हेज करून आपण होल्ड करू शकतो. ओके, जसं आपण बँक निफ्टीचा चार्ट पाहिला सेम त्या पद्धतीने आपण निफ्टीचा पण चार्ट पाहिला होता. हे झालं पाठीमागच्या आठवड्यासाठी. आता येणाऱ्या आठवड्यामध्ये, चालूच्या आठवड्यामध्ये जर आपल्याला अनालिसिस करायचे तर सगळ्यात महत्त्वाचे लेवल कुठले असतील ते आपण पाहणार आहोत. त्याच्यापूर्वी जर समजा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर्स करा. जर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक दिली, आणि जर सपोज तुम्हाला इगलच्या कम्युनिटीशी जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही अपस्टॉकला अकाउंट ओपन करू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती मेसेज करू शकता. आता पाठीमागच्या वीकमध्ये आपण वीकली अनालिसिस घेतलं होतं, बरोबर. आपण डेली अनालिसिस आणि वीकली अनालिसिसचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. आता नेक्स्ट डेला म्हणजे चालूच्या आठवड्यामध्ये आपल्याला नक्की काय घडामोड घडणार आहे, किंवा आपल्याला जर समजा ट्रेडिंग करायचंय तर मेजरली आपल्याला रॅली कुठल्या लेवलला मिळणार आहे तर ते आपण पाहणार आहोत. तर सपोज आपण बँक निफ्टीचा हा चार्ट पाहतोय, आपण क्लिअरली लेवल घेतल्या होत्या, परफेक्टली लेवल तिथं वर्क झाल्यात. ओके, आणि जर तसं पाहायला गेलं तर अपसाईडच्या जर आपल्याला आणखी जर रॅली पाहायची असेल तर आपल्याला कुठल्या लेवलपर्यंत होल्ड करावा लागेल, किंवा जे आपल्या पोझिशन चालू आहेत ऑप्शन सेलिंग मध्ये तर आपण किती लेवलपर्यंत होल्ड करू शकतो, हे पण खूप महत्वाचं आहे. आता चालूला जर पाहिलं तर पाठीमागचा हा रेजिस्टन्स पाहतोय आपण 52,439 ची जी लेवल आहे त्याच्यामध्ये पाहिली तर ही स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करते. याच्यामध्ये एक जर आपल्याला क्लिअरली दिसतंय याच्यामध्ये की जर समजा इथं ब्रेकआउट मिळाला तर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला रॅली मिळू शकते. परंतु ह्याच्यामध्ये काम करत असताना एक की लेवल आपल्याला सर्वात महत्वाची आहे. ओके, ती लेवल आहे 53,228. सपोज जर ही लेवल ब्रेक झाली तरच आपल्याला अपसाईडला रॅली बघायला मिळू शकते, आणि जर इथून पुन्हा एकदा आपल्याला रिजेक्शन बघायला मिळू शकतं. बरोबर, रिजेक्शन कुठल्या बेसिसवरती मिळणार आहे तर तो आपला एक सेटअप आहे, जे आपल्या इगल कम्युनिटीला जॉईन आहे त्यांना तो सेटअप माहिती असेल. बरोबर, आता सगळ्यात महत्वाचं हे झालं बँक निफ्टीसाठी. जर सपोज या लेवलला मिळाला तर आपण एक रिजेक्शन प्लॅन करणार आहोत, आणि जर सपोज इथं जर एक ब्रेकआउट मिळाला तर एक अपसाईडची रॅली चालूच्या वीक मध्ये आपण एक्सपेक्टेशन ठेवणार आहोत. आता जसं पाठीमागच्या वेळेस पाहिलं तर हा आपल्यासाठी झाला सगळ्यात महत्वाचं सप्लाय झोन. आता डिमांड झोन आपल्यासाठी कुठं असणार आहे सर्वात महत्वाचं. ओके, जर समजा आपण काम करतोय तर डिमांड झोन आपल्यासाठी कुठं महत्वाचा असणार आहे, चालूच्या वीक मध्ये असणाऱ्या लेवल आपण घेतोय. ओके, ओके, आपण कुठला सेटअप वापरतोय किंवा कुठल्या सेटअपच्या बेसिसवरती आपण हे सर्व घेतोय. इगल इगल ट्रेडर्सला जे जॉईन आहेत इगल कम्युनिटीला त्यांना हा सेटअप माहिती आहे. ओके, जर आपल्याला मार्केटला जर म्हणजे डाऊन साईडला जर आपण पाहतोय डिमांड, तर डिमांड कुठं होऊ शकते 51,044 ते 50,599 याच्यामध्ये आपल्याला एक डिमांड बघायला मिळू शकते, आणि जो सप्लाय पाहिजे तो आपल्याला मिळणार आहे 52,439 च्या वरती. जर सपोज आपल्याला उद्या ट्रेडिंग करायचंय तर आपण काय करू शकतो, ह्या लेवलला मेजर लेवल पकडून आपण ट्रेडिंग उद्याचं प्लॅन त्याच्यामध्ये करू शकतो. आपण विकली अनालिसिसचा हा व्हिडिओ अपलोड करतोय. विकलीसाठी आपण महत्वाच्या फक्त 3 लेवल घेतले, 53,218 228, त्याच्यानंतर 52,439, आणि डाऊन साईडला पाहिली तर 50,620 ची लेवल. या 3 लेवल आपल्यासाठी बँक निफ्टीसाठी खूप महत्वाचे असणार आहेत. सेम तसंच जर आपण निफ्टीमध्ये पाहिलं, ओके, निफ्टीमध्ये जो आपण प्लॅन केलता तर मार्केट बिटवीन रेंज मध्येच राहिलेलं आहे. पूर्णपणे पाहिजे अशी मोठ्या प्रमाणात आपल्याला मुवमेंट मिळाली नाही. निफ्टीमध्ये जे आपण प्रिव्हियस वीकला जे आपण पाहिलं होतं, पाठीमागच्या आठवड्यामध्ये जे आपण पाहिलं की
बुल रन आपल्याला कुठं बघायला मिळू शकतो, तर एक लेवल आहे सगळ्यात महत्वाची, त्याच्यामध्ये आपण उद्याच्याला आणखी जर समजा ब्रेकआउट मिळाला तर आणखी एक रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. ती लेवल कुठली आहे तर 24,520. ओके, 24,520 जर ब्रेक झाला तर मार्केटमध्ये अपसाईडची रॅली बघायला मिळू शकते. आणि रॅली कुठपर्यंत बघायला मिळू शकते तर वरची एक सगळ्यात महत्वाची आपल्याला की लेवल असणार आहे 25,352. ओके, 25,352 इथपर्यंत आपल्याला रॅली बघायला मिळू शकते. जर सपोज 24,500 जर ब्रेक झाला आणि उद्याची कॅन्डल म्हणजे उद्या जी कॅन्डलचा क्लोज असणार आहे तो जर आपल्याला बुलिश मध्ये जर ह्या लेवलच्या वरती क्लोज मिळाला तर नेक्स्ट वीक मध्ये 25,352 आपल्याला लेवल बघायला मिळू शकते. जर सपोज इथं मार्केट नाही सस्टेन राहिलं तर डाऊन साईडला काय लेवल असणार आहे तर क्लिअरली डाऊन साईडला सपोर्ट आहे 22,860. आता ह्या ज्या 3 लेवल आपण घेतोय तर ऑप्शन मध्ये बाईंग साठी नाही पण ऑप्शन मध्ये सेलिंग साठी आपल्याला खूप महत्वाच्या लेवल असणार आहेत. सेम जसं आपण बँक निफ्टीच्या 3 लेवल घेतलेत सेम त्या पद्धतीने आपण निफ्टीच्या सुद्धा 3 लेवल घेतलेले आहेत. ओके, चालूच्या आठवड्यामध्ये ह्या महत्वाच्या असणाऱ्या लेवल आहे. ओके, त्याच्यावरती आपण आपल्या पोझिशन ऑप्शन सेलिंगच्या पोझिशन बिल्ड करणार आहोत. तुम्हाला सुद्धा ईगल ट्रेडर जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलाय. ओके, त्याच्यावरती तुम्ही जाऊन मेसेज करू शकता. पाठीमागच्या जसं आठवड्यात आपण प्लॅनिंग केलं होतं बँक निफ्टीला पूर्णपणे आणि निफ्टीला सेम त्या पद्धतीने विकली अनालिसिस नुसार आपल्याला लेवल फॉलो झालेल्या बघायला मिळाल्या. आता चालूच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण ह्या 3 लेवल घेतलेत तर ह्या तिन्ही लेवलमध्ये आपण क्लिअरली बघतोय जर ब्रेकआउट मिळालं तर इथपर्यंत आपण रॅली एक्सपेक्टेशन ठेवू शकतो. आणि जर इथं रिजेक्शन एखादा पॅटर्न विथ आपल्याला एखादं रिजेक्शन क्लिअरली मिळालं तर आपण डाऊन साईड इंडिकेट करू शकतो. देन बँक निफ्टीमध्ये जर आपण क्लिअरली विचार केला जर इथं ब्रेकआउट मिळालं तर इथे एक रिजेक्शन मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि जर खाली आला तर खाली येऊ शकतो 50,570 पर्यंत. ओके, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.